राज्याच्या नव्या उपमुख्यमंत्री म्हणून सुनेत्रा पवार शपथ घेणार आहेत. त्या शपथविधी सोहळ्याला आपल्याला निमंत्रण नाहीये, आपल्याला त्याची कुठलीही माहिती नाहीये, त्यामुळं आपण त्या सोहळ्याला जाणार नाही अशी भूमिका शरद पवारांनी घेतली. तर दुसरीकडे शरद पवार असतील, सुनेत्रा पवार असतील किंवा इतर पवार कुटुंबियांशी चर्चा न करताच थेट सुनेत्रा पवार या उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेत आहेत. एकूणच काय तर अजित पवार यांच्या निधनानंतर अवघ्या तिसऱ्या-चौथ्याच दिवशी पवार कुटुंबामधील ग्रहकलह, मतभेद चव्हाट्यावर आलेत. पवारांची प्रेस असेल आणि त्या अनुषंगानं अनेक प्रश्न महाराष्ट्रातील जनतेसमोर निर्माण झालेले आहेत. या सगळ्या विषयावर आपण पुढील काही वेळात बोलणार आहोत, तेव्हा कुठेही जाऊ नका. न्यूज अँड व्ह्यूजचे व्हिडिओ आवडत असल्यास लाईक करायला, शेअर करायला आणि न्यूज अँड व्ह्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नमस्कार, मी लक्ष्मीकांत रुईकर. न्यूज अँड व्ह्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. गेल्या 50-60 वर्षात महाराष्ट्राचं राजकारण जर का आपण पाहिलं किंवा जवळून अनुभवलं असेल तर एक गोष्ट लक्षात येते की या महाराष्ट्राच्या राजकारणात एकाच कुटुंबाचा वरचष्मा कायम राहिलेला आहे किंवा एकच कुटुंब हे राजकारणात कायम चर्चेत राहिलेले आहे आणि ते कुटुंब म्हणजे पवार कुटुंब. शरद पवार यांचा 50-55 वर्षाचा राजकीय जो अनुभव आहे तो पाहता पवारांच्या कुटुंबात कधीच मतभेद झाले नाहीत किंवा झालेले मतभेद हे चव्हाट्यावर आलेले नाहीत. पण 1.5-2 वर्षापूर्वी म्हणजे 2023 मध्ये अजित पवार यांनी काकाबरोबर उभा दावा घेत 40-42 आमदारांना सोबत घेत थेट सत्ताधाऱ्यांची हातमिळवणी केली आणि उपमुख्यमंत्री पदाची 6व्यांदा शपथ घेतली. आणि तिथपासून अजित पवार आणि शरद पवार यांच्यामधील राजकीय हार्डवेअर उघड झालं होतं. पण अवघ्या काही दिवसातच अजित पवार यांनी आपल्या काकांशी परत जुळवून घेण्याचा आटोकाट प्रयत्न सुरू केला होता. कुटुंबाचे ऋणानुबंध, कुटुंबाचे लागेबांधे किंवा कुटुंबातील इमोशनल फिलिंग्स जे आहेत त्या कुठेही कमी होणार नाहीत याची काळजी देखील अजित पवार घेत होते. आणि सुदैवानं 1.5-2 वर्षाच्या प्रयत्नानंतर अजित पवारांच्या प्रयत्नांना यश आलं होतं आणि दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्रित येणार, दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसचं विलिनीकरण होणार हे जवळपास निश्चित झालं होतं. जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका संपल्यानंतर या एकत्रीकरणावर शिक्कामोर्तब होणार होतं हे स्वतः शरद पवारांनीच शनिवारी सकाळी घेतलेल्या पत्रकार परिषदेत स्पष्ट केले. त्याबाबतचे काही व्हिडिओ देखील प्रसारमाध्यमांमधून सध्या व्हायरल होत आहेत. हे का घडलं किंवा ही एकत्रीकरणाची जी इच्छा होती त्यानुसार जर काही दोन्ही पक्ष एकत्र आले असते तर निश्चितपणे केंद्रात सुप्रिया सुळेंना आणि राज्यात अजित पवारांना महत्त्व प्राप्त झालं असतं, सत्तेत सहभागी होता आला असतं. पण अचानक अजित पवार यांचा दुर्दैवी मृत्यू झाला, अपघाती निधन झालं आणि अवघ्या 72 तासाच्या आत त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी राज्याच्या उपमुख्यमंत्री पदाच्या शपथेसाठी होकार दिला. गटनेता होण्यासाठी किंवा विधिमंडळ पक्षाचा नेता होण्यासाठी त्यांनी होकार दिला. आणि तिथंच पवारांमधील जो काही एक एकत्रित कुटुंब कबिला बांधण्याचा अजित पवारांचा प्रयत्न होता तो उद्ध्वस्त झाला. अजित पवारांची शेवटची इच्छा म्हणा किंवा अजित पवारांचे शेवटचे स्वप्न म्हणा की त्यांना सगळं पवार कुटुंब, दोन्ही पक्ष एकत्र व्हावेत असं वाटत होतं. पण सुनेत्रा पवारांच्या या मुवमेंटमुळे अचानक सगळंच आता विस्कटून गेले आणि नेमकं शरद पवारांनी देखील याच गोष्टीवर बोट ठेवलंय. शरद पवारांनी तातडीनं पत्रकार परिषद घेतली. म्हणजे गेल्या 2-3 दिवसात शरद पवारांची बॉडी लँग्वेज जर का बघितली तर ते पूर्णपणे खचले होते. पण तरी देखील आपला कर्तबगार पुतण्या, महाराष्ट्राचं नेतृत्व करण्याची धमक असलेला एक माणूस आपण गमावलेला आहे, आपलं लेकरू गमावलेलं आहे, या पद्धतीनं शरद पवार कोलमडून पडले होते. तरी देखील त्याच्या पश्चात आपल्याला पक्षाची धुरा सांभाळावी लागेल आणि पक्ष एक संघ ठेवावा लागेल ही भावना देखील त्यांच्या मनात होती आणि त्यांच्या बॉडी लँग्वेजमधून देखील ते जाणवत होतं. पण अचानकपणे सुनेत्रा पवार यांनी जो काही निर्णय घेतला किंवा प्रफुल्ल पटेल असतील, छगन भुजबळ असतील, सुनील तटकरे असतील, धनंजय मुंडे असतील यांच्यासारख्या नेत्यांनी त्यांना तो निर्णय जो घ्यायला लावला त्यामुळं कुठंतरी पवार नाराज आहेत हे स्पष्ट झालेलं आहे. पवारांनी पत्रकार परिषदेत अत्यंत स्पष्ट सांगितले की उपमुख्यमंत्र्यांची शपथ होते किंवा मंत्रिमंडळाचा विस्तार होतोय हे मी
वर्तमानपत्रातून वाचलेलं आहे. मला याबाबत कुठलीही कल्पना नाही. आमच्या कुटुंबात याबाबत कुठलीही चर्चा झालेली नाही. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षानं किंवा त्यांच्या नेत्यांनी हा निर्णय घेतला असेल तर मला त्याबाबतची माहिती नाही. आमची याबाबत कुठलीही चर्चा झालेली नाही आणि आम्ही दुःखात आहोत. त्यामुळं आम्ही यावर आज तरी विचार करू इच्छित नाही, इतकं स्पष्ट सांगितलंय. याचा अर्थ असा आहे की गेल्या 3 दिवसात किंवा गेल्या दिवसभरात, कालच्या दिवसभरात, शुक्रवारी दिवसभरात बारामतीमध्ये आणि मुंबईमध्ये ज्या काही घटना घडामोडी हालचाली, पडद्यामागच्या घटना घडामोडी हालचाली घडल्यात ना, त्या विचार करायला लावणार आहेत. पवार कुटुंबामध्ये सगळं काही आलबेल नाहीये, हेच यावरून अधोरेखित होतंय. दोन्ही पक्ष, दोन्ही कुटुंब एकत्र यावीत ही अजित पवारांची इच्छा होती, पण सुनेत्रा पवार यांच्यासहित प्रफुल्ल पटेल, छगन भुजबळ, सुनील तटकरे या दिग्गज मंडळींची ती इच्छा नव्हती. हेच आता अधोरेखित होऊ लागले. शरद पवारांनी देखील स्पष्टपणे हे सांगितलं की अजित पवार यांच्याकडं जिल्हा परिषदेच्या निवडणुकाचं नेतृत्व दिलं होतं. याचा अर्थच हा होता की पवारांनी देखील आता अजित पवारांच्या हातात सगळं काही सोपवण्याचा निर्णय घेतला होता. पण अजित पवार आणि शरद पवार हे एकत्र येऊ नये असं तर काही नेत्यांना वाटत नव्हतं आणि त्याच्यामुळंच हा पवार कुटुंबातला कलह वाढावा यासाठी ही शपथविधीचा घाट घालण्यात आला, अशी देखील आता चर्चा होऊ लागली. एकूणच काय तर गेल्या 40-50 वर्षापासून महाराष्ट्राच्या राजकारणावर वकूब ठेवून असलेलं किंवा आपला वर्चस्व कायम ठेवून असलेलं पवार कुटुंब आज ग्रह कलहाच्या वादात पुन्हा एकदा अडकलंय. पुतण्यानं सत्तेसाठी कलह केला होता किंवा काकांची साथ सोडली होती, पण ते राजकीय मतभेद होते. आता मात्र पुतण्याच्या निधनानंतर किंवा पतीच्या निधनानंतर अवघ्या 3 दिवसात सुनेत्रा पवार आणि त्यांच्या पक्षानं जो काही निर्णय घेतलाय त्यामुळं पवारांच्या कुटुंबात मनभेद निर्माण होतील यात शंका नाहीये. अगदी म्हणजे 3 दिवस झाले नाहीयेत तर सुप्रिया सुळे ह्या अचानक दिल्लीला निघून गेल्या. शरद पवार हे देखील बारामती सोडून मुंबईकडे रवाना झाल्याची चर्चा आहे. सुनेत्रा पवार या तर शपथ घेत आहेत. म्हणजेच पवार कुटुंबामध्ये आता मोठ्या प्रमाणात धुसफूस सुरू झाली आहे. एकीकडं शरद पवारांनी अजित पवारांच्या माध्यमातून का होईना पण पवार कुटुंबाला एकत्र आणण्यासाठी ग्रीन सिग्नल दिला होता. आता मात्र त्यांच्या पश्चात काहीच तासात जो काही कुटुंब कबिला आहे तो जो ज्या पद्धतीने विखुरला जातोय, ज्या पद्धतीने उद्ध्वस्त होतोय ते पाहिल्यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात जनतेला हे देखील दिवस पाहावे लागतील असं कुणालाही वाटणार नाही किंवा यावर कुणाचाही विश्वास बसणार नाही. पण पवारांच्या आजच्या पत्रकार परिषदेवरून एक गोष्ट लक्षात आली की शरद पवार यांच्यावर यापूर्वी अनेक राजकीय सामाजिक संकट आली, अनेक वेळा त्यांच्यावर पक्ष सोडून जाण्याची किंवा नवा पक्ष स्थापन करण्याची वेळ आली, पण त्यातूनही त्यांनी फिनिक्स पक्षाप्रमाणे भरारी घेतलेली आहे. आकाशात उंच उडी घेत त्यांनी पुन्हा एकदा पक्षाची बांधणी केलेली आहे आणि आजही पुतण्याच्या अकाली मृत्यूनंतर पवारांना पुन्हा एकदा त्याच भूमिकेत यावं लागणार आहे. त्याशिवाय जो त्यांच्या पक्षाची शकलं उडत आहेत किंवा त्यांच्या कुटुंबामध्ये जे काही दरार निर्माण होती, जे काही मनभेद निर्माण होत आहेत ते कमी होणार नाही. एक मात्र निश्चित आहे की अवघ्या काहीच तासात जो काही निर्णय अजित पवार गटानं घेतलाय तो पवारांच्या कुटुंबामधील दरी वाढवण्यासाठी कारणीभूत ठरतोय हे मात्र निश्चित. आणि त्याचा त्रास हा शरद पवारांना जेवढा होतोय किंवा त्यांच्या कुटुंबियांना, त्यांच्या नातेवाईकांना जेवढा होतोय तेवढा त्यांच्या समर्थकांना देखील होतोय आणि अजित पवार यांच्या आत्म्याला देखील होत असेल अशी चर्चा आता सुरू झालेली आहे. तुर्तास इतकंच. न्यूज अँड व्ह्यूजचे व्हिडिओ आवडत असल्यास लाईक करायला, शेअर करायला आणि न्यूज अँड व्ह्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.